दिल्लीचा नारा पुकारलेला आहे. कधी आपण दिल्लीला जाणार आहे, काय आव्हान कराल? अंतिम तारीख डिक्लेअर केली नाही, परंतु दिल्लीला मात्र 100% आम्ही जाणार. दिल्लीला आम्ही मराठा समाजाचं तिथे अधिवेशन घेतो आणि देशव्यापी घेतो. महाराष्ट्रासह बाकीच्या सगळ्या राज्यातले खूप मराठा समाज दिल्लीला जाणार आहे. तारीख आणखी डिक्लेअर नाही केली. तिथे काय होतं, थंडी खूप आहे आणि उन्हाळ्यात ऊन पण लई आहे. आम्हाला आता मध्य साधायला लागणार. परीक्षा पण नाही आल्या पाहिजे त्याच्यात, ही पण प्रॉब्लेम आहे. कारण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत जवळपास परीक्षा आहे आणि विद्यार्थ्यांना पण कोरोना यायचं ते म्हणजे परीक्षेच्या काळात घेऊन आले. तेच येत चौकून तारीख कोणची झाला. आपल्या इकडे वातावरण नाही म्हणून मागे पुढे व्हायला लवकर जाहीर करणार आहे. तुम्ही मगाशी भाषणामध्ये उल्लेख अद्याप गुन्हे दाखल अटक करण्यात आली एवढा रोज मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला. काय म्हणा त्याबद्दल? मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही. ते चुकीचं करतायत म्हणून त्यावेळेस मी किती सोपं आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा त्यावेळेस ते असणारे 3 आरोप त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती. मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला असतात. काय मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना म्हणून. आता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असतात. पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी सुद्धा करू नये. अजितदादांनी असे विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकरांना भोगावं लागतं. आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्कोटेस्ट करा. हे जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली नाही, त्यांची नार्कोटेस्ट करा. होते दूध का दूध, पाणी का पाणी. त्याच्याबरोबर आमच्या दोघांची पण मराठ्यांच्या इशारा पण दिलाय तुम्ही. धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये. धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये. पायर रोवलं नाही. मग प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून अजितदादाचे त्यांनी पाहिजे आणि फडणवीस साहेबांचे. हे बघा, मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात. म्हणूनच मीडियाचे बांधव माझा विश्वास. मी लबाडा बोलत नाही. एकदा जे खरं ते सांगतो. मला मिळालेली माहिती आतापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध, समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षडयंत्र शिकते हे ज्या वेळेस मला त्यांच्या पोटातून माहिती होती त्यावेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हलून पडतं. तसं मला पक्की माहिती कळाली नाही. अजितदादांचे यांनी पाय धरले, यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले. त्यांनी त्यात चिप दिली त्याला. सरकार पाठीशी घातलं. पण याचे परिणाम काय असतं, याचे पडसाद भयानक असतात. तुम्ही जर असं गरीबाच्या लेकराचा घात करायला निघाले आणि सरकार आणि विशेष करून फडणवीस साहेब जर गांभीर्यानेच घेणार नसते लोकांना मग पर्याय नाही. याचे परिणाम काय होईल तुम्ही म्हणाल भाषणात बघूयात ना, वाट बघतो ना. हिवाळी अधिवेशन चालू होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब 100% यावर याला चौकशीला घेतील. फडणवीस साहेब सुद्धा घेतील. अशा बाळगून येत कारण काय करायचं ते लोकशाही मार्गानेच केलं नाही आता पुढे करणार. पण मग मराठी आम्ही करणार नाविलाज आमचा. हिवाळी अधिवेशन चालू होते. मराठ्यांच्या या एकीसाठी लढण्यासाठी आपण प्रामुख्याने कुठली ध्येय काय मागणी करायला हिवाळी अधिवेशनात? त्यांनी शेतकऱ्यांची सगळ्यात अगोदर कर्जमुक्ती करणं खूप गरजेचं ती करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव पण दिला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात स्वतःला 3400 रुपये भाव आहे. मराठवाडा आणि बाकीच्या प्रदेशात 2300 2400 हे सुद्धा भाव वाढले पाहिजे. पीक विमाची रक्कम शेतकऱ्याला दिली पाहिजे. आता मागे आता गोष्ट झाली मराठवाड्यात नुकसान भरपाई 100% मिळालेली नाही, हे सुद्धा दिलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅझेटियर, कोल्हापूरचे गॅझेटियर आणि पुणे आणि औंध या संस्थांचा GR सुद्धा सरकारनं आता तातडीनं काढला पाहिजे, ही प्रामुख्यानं मागणी आहे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देऊ. ज्या शिंदे समितीने काही नोंदी शोधलेल्या त्याचे नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि व्हॅलिडिटी त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आदेश काढावे. नसता भयंकर रोष पुन्हा एकदा राज्यात होणार आहे. मुंबईला येण्याची पुन्हा वेळ सरकारनं येऊ देऊ नये. जर का पुन्हा मराठी मुंबईला आता खरंच वापस जात
सर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना बंद पडलेल्या आहेत. तुमचं बोलणं झालं नरेंद्र पाटलाशी, काय तुम्हाला उत्तर मिळालं? बघ, आम्ही दोघं होतो आज कार्यक्रम मंत्री महोदय नरेंद्र पाटील साहेबांनी मी पुण्यात त्यात ते बनले. मी त्यांना म्हणलो LY मध्ये तुम्ही अध्यक्ष आहेत, परतावा बंद आहे सरकारमध्ये असल्यामुळे सारथीचा विषय त्यांना सांगितलं की सारथीचं बी विनाकारण विद्यार्थ्यांचे हाल चालले, ED मिळत नाहीये, संख्या कमी केली. पहिल्यांदा मला वाटतं 76 होते, आता 56च केलेत परदेशासाठी. म्हणजे हे अडचणी आहेत. त्यांनी सांगितलं मला छगन भुजबळ फडणवीस साहेबाला म्हणला आणि अजितदादाला पण म्हणला, त्याच्यामुळं महामंडळाचं सगळं स्टॉप केलं असं स्वतः नरेंद्र पाटील साहेब भाषणात म्हणले. मला म्हणले नाही म्हणत मी, तिथं भाषणात म्हणले आणि त्यांनी सांगितल्यामुळे मग अजितदादांनी बालिकांवर आणि महिलांवर होणारा अत्याचार आपण विशेष व्यक्त केलं, मनोगत व्यक्त करताना काय सरकारला काय सांगाल एकूण मराठ्यांच्या मुलीवर होणारा अत्याचार? त्याच्यावर कायदा पाहिजे. लेख ही लेख असली पाहिजे. तिला जात कळायच्या अगोदर, तिला धर्म कळायच्या अगोदर, तिला दुनिया कळायच्या अगोदर, तिला गाव कळायच्या अगोदर, तिला सगळे नातेवाईक समजण्याच्या अगोदर, सगळा आनंद बघण्याच्या अगोदर तिच्यावरती बलात्कार करून खून केला गेला. ती क्रूर हत्या होती. याचं सरकारनं काय करायला पाहिजे, एक कायदा काढला पाहिजे. 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात केस घेऊन, पण फास्ट ट्रॅक मध्ये भरपूर केसेस सेपरेट बेंच दिले पाहिजे आणि 6 महिन्याचा संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे. तर हे थांबलं नसतं, हे असंच राहणार आहे. माझ्या माहितीने भारतात आणखी अशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती. आता ती खरी खोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे करायचं, पण बलात्कार करणाऱ्याला आणखी फाशीच झाली नाही दुर्ग भारतात. वाल्मिक करायला बेल होण्याची एक ऑडिओ व्हायरल होते. फडणवीस साहेबाचं गिफ्ट असेल अजितदादाचं आणि फडणवीस साहेबाचं ते गिफ्ट देणार असतील राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय. ते महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना, देऊ द्या मग बघू. का नाही द्यावा? महिलांवरती अत्याचार थांबत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढत नाहीत, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघत नाही, धनगराच्या आरक्षणाचा निघत नाही, बंजारा समाजाचा निघत नाही, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय निघत नाही, लिंगायत समाजाच्या नाही, काही समाजाच्या आरक्षणाचा विषय निघत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षणच भेटत नाही, यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. यांना एक गर्व झाला की काढायसाठी मी बोललोय, निघाला तर चांगली गोष्ट. काँग्रेसला सुद्धा असंच वाटत होतं की आम्ही अमृत पिऊन आलो, सत्ता जाऊ शकत नाही, समुद्रासारखे भारतात पसरलेलो गेली. भाजपला कधीच वाटत नव्हतं काँग्रेस सत्ता राहील आपली, आली भाजपची. तसं तुम्ही गर्वातून बाहेर या, तुम्हाला वाटतं सत्ता जाणार नाही, गुराळा वाजलेला मैत बी होणार नाही. त्यासाठी अन्याय अत्याचार करू नका, असले पसू नका. घातपात घडून आणतील आणि त्यांनाच तुम्ही सोडता, त्यांनाच सांभाळता. अजितदादा सांभाळता, अजितदादा पक्ष चांगला, अजितदादा माणूस चांगला, पण सांभाळत नीट नाहीत ना तुम्ही, त्याच्यामुळे आमचा तुमच्यावरती रोष आहे. फडणवीस साहेब चांगला, त्यांचा पक्ष चांगला, पण लोक नीट सांभाळणार ना तुम्ही. ज्या मराठ्याने तुम्हाला सत्तेवरती बसवलं त्याच्यावरच उतारला लागला तुम्ही. बघा, एक सुरूक देतो फक्त, मग तुम्ही त्याचा अर्थ समजून. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, ते मालेगावात घडलं. लोक न्याय मंदिरात कधी जात घुसले होते. एकदा लोकांच्या मनात आलं ना, EM नाही, PM नाही, सरकार नाही, फरकार नाही, काय नाही. न होणारी घटना महाराष्ट्रात घडली माय बापू. न्याय देवतेत न्याय मंदिरात कोणीही घुसत नाही. मालेगाव मध्ये लोक कोर्टात घुसले होते. फडणवीस साहेब सत्ताधारी पक्षामध्ये जे मराठी नेते आहेत त्या मराठी नेत्यांना काय आवडतं? आज हात जोडून त्यांना विनंती, दिवस वाईट आहे, युग वाईट आहे. राजकारणासाठी राजकारणामुळे विरोध करा, एकमेकाला पाडा सुद्धा, पण समाजाचा विषय, गरीबाला अडचणी ना तुमच्यावर अडचणी, आपला एकमेकात दुवा असला पाहिजे.
श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना मदतीला जायचं, गरीब मराठ्यांनी श्रीमंत जायचं. कारण आपल्यात खूप गरीब आहे. श्रीमंत गरीबाकडे बघतच नाहीये, म्हणजे राजकारणी मराठी. तुम्ही इथून पुढच्या काळात तरी त्यांचं शिका. ते जातीला पण सांभाळते, राजकारण पण करते. तुम्हाला मराठी कधी कमी पडू देणार नाही. तुमच्यातलं वैर कमी करा आणि आतून एक या आणि गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी उभा राहायचा. मराठा सुद्धा तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहील. सकल मराठा समाज मंडळाच्या आयोजनात कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपण सर्वांचेच आभार व्यक्त करताना भविष्यात मराठ्याला काय असू शकतं? मुंबईला ज्यावेळेस दोनदा आम्ही आलो त्यावेळेस महामुंबई म्हणून त्याला, कारण तुमच्याकडे दोन म्हणतात, मुंबई आणि नवी मुंबई, तर त्याला आपण सगळी मुंबई म्हणूया, महामुंबई. त्या सगळ्या बांधवांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली. गोरगरीब खेड्यातले पोरं, प्रत्येक घरातल्या मुंबईतल्या मराठ्यासह दलित, मुस्लिम, मारोडी, जैन, ह्या सगळ्याच लोकांनी, ओबीसींनी, सगळ्या लोकांनी, माथाडी कामगार, डबेवाले, नाव विसरल माझ्या कोकणात, कोळी बांधव, आदिवासी बांधव, आगरी बांधव, त्यांनी सगळ्यांनीच मराठ्यांना त्यावेळेस मदत केली. म्हणून सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आणि काम करणाऱ्यांचं कौतुक पण केलं आणि सत्कार पण केला. या मराठा भवनाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न ऐकून घेतले जातील, ते सोडवण्याचं काम सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून होईल. गोरगरिबांनी आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजे, तरच त्या माहित होत्या. सोडायचं आपण 100% सगळ्यांचा प्रयत्न करू. येणाऱ्या नवीन पिढीला व्यवसायाकडे वळण्यासाठी आपण मराठा बांधवांसाठी आपण काय करणार आहोत? पर्यायच नाही या व्यवसायाकडे गेल्याशिवाय. तुम्हाला आरक्षण दिलं, आता शिक्षणात तुमचे लेकरं जाणार आहेत, नोकरीत जाणार आहेत, योजना पण मिळणार. पण सगळेच नोकरीत जाणार नाही, तर आपण व्यवसाय सुद्धा असतो पाहिजे. म्हणून आम्ही 1 कोटी लोक एकत्र येतो आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या पोरांना, भरपूर पोरांना, किंवा ज्याचं नाव निघेल त्याचं, जे आता प्रोग्राम ठरत, आचारसंहिता ठरत, त्याप्रमाणे त्याला व्यवसायाला मदत द्यायची. आपल्या 500 रुपयामुळे समोरच्या लेकराचं कल्याण होणार असलं आयुष्यात तर द्यायची, दान म्हणून द्यायचे. ते कोणाच्या तरी कामाला येते. आपल्या लेकराला आपण 500 रुपये दिले, वर्गणी दिली किंवा आपण दान दिले म्हणून आपल्या लेकराचं नाव नाही आलं तरी चालत. आपण पैसे दिले म्हणजे आपल्याच लेकराचं आलं पाहिजे असं नाही. कोणाचं तरी लेकर रोजी रोटी लागण, अन्न पाणी लागण, या भावनेतून समाजाला मदत करायची. आणि ती मोहीम आता आम्ही 1 तारखेपासून सुरू करतो, जानेवारीच्या. अगोदर आम्ही याद्या तयार करतो. आम्ही पैसे घेत नाही येत कोणाकडून, पण आपल्याला व्यवसायाकडे समाजाला उतरावंच लागणार आहे, न्यावं लागणार आहे. तेव्हा ते त्याच्यात गळ येणार आहे आणि मग तेव्हा मात्र एकजुटीचा राहणार. धन्यवाद.